तुम्हाला माहीत आहे का मुंबईबद्दल अशी काही जबरदस्त माहिती आहे जी 90% लोकांना माहीतच नाही। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ओनली जीके अकॅडमी हे यूट्यूब चॅनल आणि आज आपण बघणार आहोत मुंबई स्पेशल मधील खूप महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांच्या सोप्या ट्रिक्स। मुंबईमधील प्राकृतिक व राजकीय या मुद्द्यांवर आधारित आपण प्रश्न बघणार आहोत। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूयात। बघा, इथे प्रश्न दिलेला आहे, बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई शहर व मुंबई उपनगर असं दोन जिल्ह्यांचे विभाजन कोणत्या वर्षी झालं? तर उत्तर आहे 1990। बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई शहर व मुंबई उपनगर असं दोन जिल्ह्यांचे विभाजन हे 1990 या वर्षी झालं। पुढचा प्रश्न बघूयात। बृहमुंबई जिल्ह्याचे विभाजन झाले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? तर उत्तर आहे शरद पवार। बृहमुंबई जिल्ह्याचे विभाजन झाले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा म्हणून मुंबई शहराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर बघा, मुंबई शहराचे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा म्हणजेच मुंबई शहर, त्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर उत्तर आहे 157 चौरस किलोमीटर एवढे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा म्हणजेच मुंबई शहर याचे क्षेत्रफळ 157 चौरस किलोमीटर एवढे आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा बघा, मुंबईचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर बघा, उष्ण आणि दमट। मुंबईचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर उष्ण आणि दमट या प्रकारचे आहे। पुढचा प्रश्न बघूयात। बघा, प्रश्न आहे, मुंबईमध्ये मान्सून काळात सरासरी किती पर्जन्य पडतो? तर बघा, उत्तर आहे 250 सेंटीमीटर एवढा। मुंबईमध्ये मान्सून काळात सरासरी 255 सेमी एवढा पर्जन्य पडतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर आहे? तर बघा, मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर आहे? तर उत्तर साष्टी बेट। मुंबई उपनगर हा जिल्हा आहे साष्टी बेटावर। पुढचा प्रश्न, मुंबईमधील मरीन ड्राईव्हला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, उत्तर राणीचा हार। कोणत्या नावाने ओळखले जाते? तर राणीचा हार। मुंबईमधील मरीन ड्राईव्हला अजून राणीचा हार या नावाने ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे, मुंबई उपनगर या जिल्ह्याला उत्तरेकडे कोणती नैसर्गिक सीमा लाभलेली आहे? तर बघा, कन्हेरी डोंगर। मुंबई उपनगर या जिल्ह्याला उत्तरेकडे कन्हेरी डोंगर ही नैसर्गिक सीमा लाभलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर होमी भाभा अणुसंशोधन केंद्र हे मुंबई उपनगर मधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर उत्तर आहे कुर्ला। डॉक्टर होमी भाभा अणुसंशोधन केंद्र हे मुंबई उपनगर मधील कुर्ला तालुक्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न बघूयात। मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला माहिती होते का? कमेंट करून नक्कीच सांगा। बघा, प्रश्न क्रमांक 10 आहे, मुंबईमधील सर्वात मोठी नदी मिठी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर बघा, मुंबईमधील सर्वात मोठी नदी आहे मिठी नदी। सर्वात मोठी नदी कोणती? तर मिठी नदी। या नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर बघा, उत्तर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात। कोणत्या ठिकाणी उगम होतो मिठी नदीचा? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात। पुढचा प्रश्न, मिठी नदी ज्या माहीम खाडीमध्ये अरबी समुद्राला मिळते त्या खाडीच्या परिसरात कोणते अभयारण्य उभारण्यात आलेले आहे? तर बघा, उत्तर आहे सलीम अली पक्षी अभयारण्य। मिठी नदी ज्या माहीम खाडीमध्ये अरबी समुद्राला मिळते त्या खाडीच्या परिसरात सलीम अली पक्षी अभयारण्य उभारण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, मुंबईतील दहिसर नदीचा उगम कोणत्या तलावातून होतो? तर बघा, उत्तर आहे तुळशी तलाव। मुंबईतील दहिसर नदीचा उगम हा तुळशी तलाव या तलावातून होतो। पुढचा प्रश्न आहे, मुंबई शहराच्या उत्तरेला कोणती खाडी आहे? तर बघा, उत्तर आहे वसईची खाडी। मुंबई शहराच्या उत्तरेला वसईची खाडी ही खाडी आहे। पुढचा प्रश्न बघूयात। बघा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही? तर उत्तर आहे मुंबई शहर। हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही? तर उत्तर काय आहे? मुंबई शहर। पुढचा प्रश्न, मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, उत्तर आहे वांद्रे म्हणजेच बांद्रा। मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय हे बांद्रा या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न बघूयात।
क्षेत्रफळ आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर बघा उत्तर आहे मुंबई शहर. क्षेत्रफळ आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर. आपण मुंबई शहराविषयीच माहिती बघत आहोत. तर बघा पुढचा प्रश्न बघूयात. बॉम्बेचे मुंबई असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले आहे? तर बघा उत्तर आहे 1955. बॉम्बेचे मुंबई असे नामकरण हे 1955 या वर्षी करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणता एकमेव जिल्हा 3 बाजूने पाण्याने वेढलेला आहे? तर उत्तर आहे मुंबई शहर. महाराष्ट्रातील मुंबई शहर हा एकमेव जिल्हा 3 बाजूने पाण्याने वेढलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा पुढचा प्रश्न आहे. मुंबईमधील कोणत्या ठिकाणी बांधकामाचे दगड काढण्याच्या खाणी आहेत? तर बघा उत्तर आहे विक्रोळी, भांडूप आणि घाटकोपर. कोणत्या ठिकाणी बांधकामाचे दगड काढण्याच्या खाणी आहे मुंबईमध्ये? तर विक्रोळी, भांडूप आणि घाटकोपर. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न क्रमांक 20 आहे. तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर आहे पालघर. तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूयात. मुंबईमधील कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते? तर उत्तर आहे चेंबूर. कोणत्या उपनगराला मुंबईमधील गॅस चेंबर असे म्हटले जाते? तर उत्तर काय आहे? चेंबूर. पुढचा प्रश्न. मुंबई शहरात पाणी पुरवठा करणारे तानसा व वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर आहे बघा ठाणे. मुंबई शहरात पाणी पुरवठा करणारे तानसा व वैतरणा हे जलाशय ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूयात. मुंबई शहराला चीनमधील कोणत्या शहराची सिस्टर सिटी म्हणून ओळखण्यात येते? तर बघा उत्तर शांघाय. मुंबई शहराला चीनमधील शांघाय शहराची सिस्टर सिटी म्हणून ओळखण्यात येते. पुढचा प्रश्न आहे. मुंबई आणि त्याच्या जवळच्या उपनगराच्या नियोजनबद्ध विकासासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आलेली आहे? तर बघा उत्तर आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ही संस्था म्हणजेच MMRDA. मुंबई आणि त्याच्या जवळच्याच उपनगराच्या नियोजनबद्ध विकासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. बघूयात प्रश्न क्रमांक 25. MMRDA ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 26 जानेवारी 1975. MMRDA ची स्थापना ही 26 जानेवारी 1975 या वर्षी झाली. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 26 आहे. MMRDA मध्ये एकूण किती सदस्य असतात? तर उत्तर आहे 17 सदस्य. MMRDA मध्ये एकूण किती सदस्य असतात? तर 17 सदस्य. मित्रांनो MMRDA म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज. कळालं MMRDA काय आहे? तर बघा पुढचा प्रश्न बघूयात. MMRDA चे अध्यक्ष कोण असतात? तर अध्यक्ष असतात महाराष्ट्राचे नगर. MMRDA चे अध्यक्ष हे महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री हे अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न क्रमांक 28. सध्या MMRDA चे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा सध्याचे MMRDA चे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे सध्याचे MMRDA चे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 29 आहे. MMRDA च्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील किती स्थानिक स्वराज्य संस्था आहेत? तर बघा स्थानिक स्वराज्य संस्था किती आहेत? तर 9 महानगरपालिका, 9 नगर परिषदा, 1 नगर पंचायत, 1000 पेक्षा जास्त खेडी. महानगरपालिका किती आहेत? तर 9, नगर परिषद आहेत 9, नगर पंचायत आहे 1 आणि 1000 पेक्षा जास्त खेडी एवढी MMRDA च्या अखत्यारीखाली महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न क्रमांक 31 आहे. आरे मिल्क कॉलनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर उत्तर आहे 1949. आरे मिल्क कॉलनीची स्थापना 1949 या वर्षी झाली. पुढचा प्रश्न. मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर उत्तर आहे 26. मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर 26
विधानसभा मतदारसंघ आहेत मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये? पुढचा प्रश्न, मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर उत्तर 10. मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. पुढचा प्रश्न, मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? तर उत्तर 4. पुढचा प्रश्न, मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? तर उत्तर आहे 2. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्रात 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताने निवडून आलेले पियुष गोयल कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत? तर उत्तर आहे मुंबई उत्तर लोकसभा. महाराष्ट्रात 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताने निवडून आलेले पियुष गोयल हे मुंबई उत्तर लोकसभा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. पुढचा प्रश्न, पियुष गोयल केंद्रात सध्या कोणत्या खात्याचे मंत्री आहेत? तर बघा, उत्तर आहे वाणिज्य आणि व्यापार मंत्री. पियुष गोयल हे केंद्रात सध्या वाणिज्य आणि व्यापार मंत्री या खात्याचे मंत्री आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या विधानसभेतील 288 सदस्यांपैकी मुंबईमधून एकूण किती विधानसभा सदस्य निवडून दिले जातात? तर बघा, उत्तर आहे 36. महाराष्ट्राच्या विधानसभेतील 288 सदस्यांपैकी मुंबईमधून एकूण 36 विधानसभा सदस्य निवडून दिले जातात. पुढचा प्रश्न, मुंबई उपनगरमधील तुळशी आणि विहार हे 2 तलाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर उत्तर आहे बोरिवली. कोणत्या तालुक्यामध्ये आहे तुळशी आणि विहार हे 2 तलाव? तर उत्तर काय आहे? बोरिवली तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, मुंबई उपनगरमधील पवई तलाव कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा, कोणत्या तालुक्यात आहे? तर उत्तर कुर्ला. मुंबई उपनगरमधील पवई तलाव हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर कुर्ला या तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. मुंबई उपनगर या जिल्ह्यात मध्ये एकूण किती तालुके आहेत? तर बघा, एकूण तालुके आहेत 3. मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत? तर 3. कोणते तालुके आहेत? बघा, अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला. मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण 3 तालुके आहेत. ते तालुके कोणते? तर अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला हे 3 तालुके आहेत. पुढचा प्रश्न, मुंबई शहर या जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर बघा, उत्तर 0. मुंबई शहर या तालुक्यामध्ये तालुके नाही आहे, त्यामुळे उत्तर आहे 0 तालुके. पुढचा प्रश्न, संपूर्ण 100% नगरपालिका नागरीकरण असणारे महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर बघा, प्रश्न आहे संपूर्ण 100% नागरीकरण असणारे महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर उत्तर आहे 2. कोणते आहे? तर मुंबई शहर व मुंबई उपनगर. 100% संपूर्ण 100% नागरीकरण असणारे महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर 2 जिल्हे आहे. आणि कोणते? तर मुंबई शहर व मुंबई उपनगर हे 2 जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न, बृहमुंबईच्या पूर्वेला कोणती खाडी आहे? तर बघा, ठाण्याची खाडी. कोणती खाडी? तर ठाण्याची खाडी ही बृहमुंबईच्या पूर्वेला आहे. पुढचा प्रश्न, मुंबई उपनगर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर बघा, 446 चौरस किमी. मुंबई उपनगर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 446 चौरस किलोमीटर एवढे आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा, पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? तर बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे बृहमुंबई महानगरपालिका. क्षेत्रफळ किती आहे? तर बघा, 480.24 चौरस किलोमीटर एवढे या बृहमुंबई महानगरपालिका आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती? तर बृहमुंबई महानगरपालिका. लक्षात ठेवा, बृहमुंबई महानगरपालिका. पुढचा प्रश्न, मुंबई शहराचे स्थान महाराष्ट्रात कोणत्या दिशेला आहे? मुंबई शहराचे स्थान महाराष्ट्रात कोणत्या दिशेला आहे? तर पश्चिम दिशेला. मुंबई शहराचे स्थान महाराष्ट्रात हे पश्चिम दिशेला आहे. पुढचा प्रश्न, मुंबई शहर हे 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. 7 बेटांमध्ये कोणत्या कोणत्या बेटांचा समावेश होतो? बघा, प्रश्न महत्त्वाचा.
मुंबई शहर हे 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते, तर या 7 बेटांमध्ये कोणत्या कोणत्या बेटांचा समावेश होतो? उत्तर आहे कुलाबा, ओल्ड वुमन्स आयलँड म्हणजे छोटा कुलाबा, दुसरा आहे मुंबई म्हणजेच बॉम्बे, माझगाव, माहीम, वरळी आणि परळ या 7 बेटांचा मुंबई शहर या 7 बेटांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न आहे, मुंबई शहरास मुंबई हे नाव कोणत्या देवीच्या नावावरून पडले आहे? तर बघा उत्तर आहे मुंबा देवी. मुंबई शहरास मुंबई हे नाव मुंबा देवी या देवीच्या नावावरून पडले आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा पुढचा प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिकेचा कारभार कोणत्या कायद्याने चालतो? तर बघा उत्तर आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 या कायद्याने चालतो. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 51 आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये बघा मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे? तर 227. मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या आहे 227 एवढी. पुढचा प्रश्न, मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील एकूण किती महानगरपालिका येतात? तर उत्तर आहे 9. मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 9 महानगरपालिका येतात. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर उत्तर आहे मुंबई शहर. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर मुंबई शहर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, मुंबई उपनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने कितव्या क्रमांकाचा सर्वात लहान जिल्हा आहे? तर 2ऱ्या क्रमांकाने. मुंबई उपनगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान जिल्हा आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न क्रमांक 55 दिला आहे, मुंबईमधील क्षेत्रफळाने सर्वात मोठे उपनगर कोणते आहे? तर बघा अंधेरी. मुंबईमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे उपनगर आहे अंधेरी. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईमधील कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर आहे अंधेरी पश्चिम. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईमधील अंधेरी पश्चिम या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, मुंबईमधील सर्व उपनगरांची राणी म्हणून कोणत्या उपनगराला ओळखले जाते? तर वांद्रे. मुंबईमधील सर्व उपनगरांची राणी म्हणून वांद्रे या उपनगराला ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, मुंबई उपनगर या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर वांद्रे या ठिकाणी आहे. मुंबई उपनगर या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय हे वांद्रे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 59, महाराष्ट्राचे मंत्रालय मुंबई या ठिकाणी आहे. या मंत्रालयाचे बांधकाम कोणत्या वर्षी करण्यात आले आहे? तर बघा उत्तर आहे 1955. महाराष्ट्राचे मंत्रालय मुंबई या ठिकाणी आहे. या मंत्रालयाचे बांधकाम हे 1955 या वर्षी करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे विधिमंडळ मुंबईमधील कोणत्या परिसरात आहे? तर बघा नारिमन पॉइंट. महाराष्ट्राचे विधिमंडळ मुंबईमधील नारिमन पॉइंट या परिसरात आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा पुढचा प्रश्न आहे, सुप्रसिद्ध राजाभाई टॉवर हे महाराष्ट्रातील राजाभाई टॉवर हे महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाच्या परिसरात उभारले गेले आहे? तर उत्तर आहे मुंबई विद्यापीठ. उत्तर आहे मुंबई विद्यापीठ. सुप्रसिद्ध राजाभाई टॉवर हे महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठाच्या परिसरात उभारले गेले आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 62, वेगवेगळ्या आजारांवरील लसींचे संशोधन करणारी भारतातील सर्वात जुने जैववैद्यकीय संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? तर बघा उत्तर आहे मुंबई. वेगवेगळ्या आजारावरील लसींचे संशोधन करणारी भारतातील सर्वात जुने जैववैद्यकीय संशोधन संस्था ही मुंबई या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूयात. जंगल बुक ही अप्रतिम कलाकृती मुंबईमध्ये जन्मलेल्या कोणत्या लेखकाची आहे? तर बघा रुडयार्ड किपलिंग. जंगल बुक ही कार्टून आहे. जंगल बुक ही अप्रतिम कलाकृती मुंबईमध्ये जन्मलेल्या कोणत्या लेखकाचे आहे? तर उत्तर
रुडयार्ड किपलिंग यांचे आहे. पुढचा प्रश्न, मुंबई मनपाचे आयुक्त नंतर मुंबईचे महापौर तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारे मुंबईमधील महान नेते कोण होते? तर बघा उत्तर आहे सर फिरोजशाह मेहता. मुंबई मनपाचे आयुक्त नंतर मुंबईचे महापौर तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारे मुंबईमधील महान नेते कोण होते? तर सर फिरोजशाह मेहता हे होते. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे, भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे दादाभाई नौरोजी यांचे जन्मस्थान कोणते आहे? तर उत्तर आहे मुंबई. भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे दादाभाई नौरोजी यांचे जन्मस्थान कोणते आहे? तर मुंबई हे आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या ओनली GK अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.